ऊपर डालने के लिए मसाले इसके ऊपर के लिए चाहिए यह है ना। हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? माझं नाव सानिचा. वेलकम टू माय ब्रँड न्यू यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे सानिचा स्टोरी. तर फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हा सगळ्यांना माझा हा छोटासा इंट्रो व्हिडिओ? नक्की कमेंट करून सांगा. हा माझा फर्स्ट ऑफिशियल यूट्यूब ब्लॉग आहे आणि माझ्या या चॅनलवर तुम्हाला फूड ब्लॉग्स, ट्रॅव्हल व्हिडिओज, लाईफस्टाईल चॅलेंजेस आणि बरंच काही बघायला मिळणार आहे. तर मग व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि न्यू व्हिडिओज आणि अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर थंबनेल आणि इंट्रो बघून तुम्हाला तर समजलंच असेल की आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण चालले दादरची मिसळ महोत्सव 2025 आणि या मिसळच्या आस्वाद. तर मग व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा. तर आपण आता पोचलो आहे शिवाजी पार्कजवळ आणि आपला मिसळ महोत्सवचा टायमिंग एक्झॅक्टली छत्रपती शिवाजी पार्कला लागूनच असणार आहे, समर्थ बाया मंदिरच्या समोर असलेल्या BMC ग्राउंडमध्ये. सो आपण आता व्हेन्यूवर पोचलो आहोत. असं काही हा एंट्री गेट सेटअप आहे. चला आज जाऊन एक्सप्लोर करूया.
एंट्री केल्या केल्या छान असा हा ऑर्केस्ट्रा आपल्याला बघायला मिळतो. तुम्ही बघितलंच असेल की छान धम्माल होती, सगळे ऑडियन्स एन्जॉय करत होते. ते एन्जॉय करता करता टाईम कधी निघाला आम्हाला समजलंच नाही आणि ऑलमोस्ट 9:45 झाले. काशवीला भूक लागल्यामुळे आम्ही आधी मिसळपाववर ताव मारला. तर आपण आलो या विठू माऊली मिसळच्या स्टॉलवर. मला पर्सनली त्यांचं प्रेझेंटेशन आणि तांबडा काळा मिसळचं थीम आवडला. स्टॉलवर एंट्री करताच समोर छान अशी विठू माऊलीची प्रतिमा होती. आम्ही तिथून एक विठू माऊली स्पेशल कॉम्बो ऑर्डर केली. या कॉम्बोमध्ये आम्हाला तांबडा रस्सा, काळा रस्सा, 4 पाव, पापड, गुलाबजामुन, दही आणि कांदा लिंबू असं काही दिलं. खाऊन बघूया कशी आहे टेस्ट. एकदम ठसका लागेल असं झणझणीत असे हे दोन्ही मिसळ. छान असा ऑथेंटिक नाशिकचा तांबडा रस्सा होता. टेस्ट तर खूप छान होती. काशवीने आमच्या गुलाबजामुनवर ताव मारला. मिसळ खाऊन झाल्यावर टाइम होता रिफ्रेशमेंटचा, तर आम्ही आलो मोहितो हब या स्टॉलवर. यांचाही स्टॉलवर छान अशी महाराजांची प्रतिमा होती. या स्टॉलवर वेगवेगळे टाईपचे शेक्स आणि मोहितो होते. आणि या इथे आम्ही ऑर्डर केलं काशवीचं फेवरेट ओरिओ मिल्कशेक. बघा कशी एन्जॉय करते मिल्कशेकचा, तिला खूप आवडला. हा आम्हाला पडला 150ला. इथे आहे साई बेस्ट कंदी पेढे आणि कुंदा बघायला मिळाला. त्यानंतर हे आहे श्री समर्थ कृपा मुखवास. यांच्याकडे भरपूर प्रकारचे आयुर्वेदिक चूर्ण, घरगुती मुखवास, गुलकंद आणि बरंच काही बघायला मिळालं.
पुढचा स्टॉल होता जनसेवा आदिवासी जडीबुटी. त्यांच्याकडे वेगवेगळे टाईपचे जडीबुटी होत्या. पुढे होत्या महालक्ष्मी कोकणी पदार्थ. यांच्याकडे भरपूर आधी कोकणी आणि मालवणी पदार्थ होत्या. पुढच्या स्टॉलवर या मावशी होममेड केसर खरवस विकत होत्या. दिसायला तर एकदम छान होतं. मुरमुड पापड स्टॉल. एक युनिक असं डाएट जंक्शन. यांच्याकडे खूप सारे हेल्दी ज्युसेस होते. पुढे आहे कोल्हापुरी मिसळ. यांच्याकडे ऑथेंटिक कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सावाली मिसळ होती. नाव ऐकूनच एकदम तोंडाला पाणी सुटलं. कोल्हापुरी दहीवरची अस्सल मडक्यातील मिसळ. वाव. यांच्याकडे आपल्याला कटवडा मिसळ पाहायला भेटली. छान अशी तरी बघा. नंतरचा स्टॉल आहे झटकेदार चाकणची मटकी मिसळ. पुढे होता एके जामून शॉट्स. यांच्याकडेही युनिक असा जामून शॉट्स आणि मिल्कशेक्स बघायला मिळाले. काश्मीरला झोप आल्यामुळे तिची खूप चिडचिड होत होती. म्हणून जास्त चांगल्या प्रकारे स्टॉल्स एक्सप्लोर करता नाही आले आणि त्यामुळे व्हॉइस ओव्हर द्यायला लागला. सो नेक्स्ट स्टॉल आहे रसिली आईस्क्रीम स्टॉल. खूप सारे फ्लेवर्ड कुल्फी होते. 50 रुपीज ईच. त्यातूनच आमच्या मॅडमने एका कुल्फीवर ताव मारला आणि जरा शांत झाली. नेक्स्ट स्टॉल होता अप्सरा आईस्क्रीम. स्कूप्स, शेक्स, कुल्फी, फॅमिली पॅक्स असे काही आईस्क्रीम्स होते. नेक्स्ट स्टॉल होता आदिवासी हर्बल हेअर. फ्रँकली स्पीकिंग खूप स्वीट अँड डाऊन टू अर्थ लोक होती फ्रॉम कर्नाटक. खूप छान असं त्यांनी रिस्पॉन्स दिलेला आहे आपल्या व्हिडिओसाठी. सो नेक्स्ट स्टॉल आहे आचरेकर मालवणी थाली. यांच्याकडे बघू शकता सेलिब्रिटीज आलेल्यांचे प्रूफ आहे आणि ऑलमोस्ट क्लोज होतं आलेलं स्टॉल. तर जास्त कव्हर करता नाही आला. नेक्स्ट आहे शिवशक्ती फास्ट फूड्स. माऊली मिसळ, अस्सल कोल्हापुरी, चुलीवरची मिसळ, अंदेशी मिसळ हाऊस. सो आता आहे घरी निघायचा टाइम आणि जाता जाता आपण या लव पान स्टॉलवर आलो. इथेही आपल्याला डिफरंट टाईपचे पान दिसले. आम्ही घेतला एक चॉकलेट पान जो काही असा पॅकिंग मध्ये आला. लेट्स टेक अ स्मॉल बाईट. छान
छान होता, एकदम मस्त. काश्मीने पण हा पान एन्जॉय केलेला दिसतोय. सो घरी जाताना रस्त्यातच आम्हाला साईबाबांची पालखी दिसली आणि त्याचे सुद्धा दर्शन झाले. ओम साईराम. तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि असेच न्यू व्हिडिओज आणि लेटेस्ट अपडेट्स भेट यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा. प्लीज सपोर्ट माय चॅनल. सो लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. टिल देन बाय बाय, टेक केअर आणि खूप सारा प्रेम.